नालेगाव गाडगळ पटांगण इथं हरिनाम सप्ताहात प्रांजलताई महाराज जाधव यांची कीर्तन सेवा संपन्न. संत विचारामधनं सुसंस्कृत समाजाची निर्मिती. हरिभक्तपरायण प्रांजलताई महाराज जाधव. हनुमान जयंतीनिमित्त भक्तिमय वातावरण. संत विचारांनी भारावला परिसर. नालेगाव येथील गाडगळ पटांगण इथं श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण प्रांजलताई महाराज जाधव यांची कीर्तन सेवा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली. या कीर्तनातून संत परंपरेचे महत्त्व, नामस्मरणाची ताकद आणि सुसंस्कृत समाज निर्मितीचा संदेश देण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्रांजलताई महाराज जाधव म्हणाले की कलियुगामध्ये आपला जन्म झाला असून या युगातील वाईट प्रवृत्तींचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे समाजाला संतांच्या विचारांची नितांत गरज आहे. पुढील पिढी सुसंस्कृत घडवायची असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सावता महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या विचारांचा प्रसार युवकापर्यंत करणं आवश्यक आहे. संत विचारामधनं समाजाला ऊर्जा, प्रेरणा आणि योग्य दिशा मिळते. त्यापुढे म्हणाल्या की महाराष्ट्र ही साधू संतांची पावनभूमी असून भक्ती कशी करावी याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्री हनुमान आहेत. भगवंताच्या नामामध्ये अपार शक्ती असून नामस्मरणानं जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. आजच्या काळामध्ये आपण परमार्थामध्येही स्वार्थ शोधू लागलो आहोत, ही चिंतेची बाब आहे. देव, देश आणि धर्म यांच्या व्यतिरिक्त कीर्तनामध्ये दुसरं काहीही स्थान नाही. आपण सर्वजण वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत आणि एकादशीचे व्रत हे अत्यंत महान असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान कीर्तनाच्या माध्यमातून मनुष्याच्या जीवनातील दुःख दूर होऊन त्याला आनंदी आणि समाधानी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते असंही त्यांनी नमूद केलं. शहरातील धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांना कीर्तन ऐकण्यासाठी वेळ मिळत नसला तरीही अशा धार्मिक कार्यक्रमामुळे मनशांती मिळते असा संदेश त्यांनी दिला. नालेगाव येथे माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांच्या पुढाकारातनं गेल्या अनेक वर्षापासून हनुमान जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताह आणि कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. या उपक्रमामुळे शहरामध्ये धार्मिकतेचं वातावरण निर्माण होत असून नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. या प्रसंगी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल तसंच भाविक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. कीर्तनाच्या शेवटी हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि संतांच्या जयघोषामध्ये संपूर्ण गाडगळ पटांगण परिसर दुमदुमून गेला होता. अद्भुत होईल काय होईल, बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल. या कलियुगामध्ये बहीण आणि भाऊ यांचं लग्न लागलं जाईल. कलियुगामध्ये 5 वर्षाची मुलगी म्हणेल 5 बाबा माझं लग्न लावून द्या. 6 वर्षाची मुलगी म्हणेल बाबा मी गर्भीण झाले. 850 वर्षापूर्वी माझ्या नाथांचे उद्गार येते आणि संतांचे उद्गार कधी खोटे ठरत नाही. 6 वर्षाची मुलगी म्हणेल बाबा मी गर्भीण झाले. पित्यामध्ये पुत्रामध्ये वैरत्व निर्माण होईल. लग्न करताना बाई करार करेल, करार 2 वर्षानंतर मी बायको दुसऱ्याची. हे सगळं कलियुगामध्ये होणार. आणि हल्ली तर परिस्थितीची इतकी वेगळी झाली महाराज, कधी कुणाचा काय येईल आणि कसं काय घडेल. बघता बघता सिलेंडरच महाग झालं. पण खरं सांगू का, सिलेंडर महाग झालं पण आम्हाला आमच्या गावाकडची आठवण झाली. गावाकडची आठवण झाली ना आम्हाला चूल लक्षात आली. चूल नाही तर हल्ली आम्हाला चुलन धूर तर डिलिटेड झालं होतं सगळं शक्यतो. पण ज्या गोष्टी होतात त्या चांगल्या करता होतात. आम्हाला त्या गोष्टीची सुद्धा किंमत कळते महाराज, किंमत कळते. लॉकडाऊन पडलं, लॉकडाऊन मध्ये आपल्याला 2 गोष्टी समजल्या. आयुष्यात किती पैसा कमवा पण 1 रुपया सुद्धा सोबत नाही. स्वतःची बायकोच लांबून ताट फेकीत होती. कोरोनामुळे माणसात राहिली नव्हती. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या संपत्तीचा अभिमान झाला होता. काही दुसऱ्याच्या हाडकावर दावे केले. एवढा काळ भयानक येणार, एवढा काळ भयानक येणार माईबाप. पण पुढची पिढी चांगली घडावी आणि येणारा काळ सुसंस्कृत आणि चांगला घडावा याच्यासाठी आम्ही आता सावध व्हायचं. काय करायचं, कर जोडवणे विनवितो तुम्हाला. वरचे घर जायला लागले का ते पण सांगते बाबा. आता तरी सावध व्हा, आता तरी सावध व्हा. याच्या पाठीमागे जे झालं ते विसरून जा. पण आलो ना जीवनामध्ये एकदा तरी आळंदी पंढरीची वारी करा माईबाप. वारी केल्याशिवाय मरू नका. वारी करा बिंदास, म्हणजे लगेच सुसाईड करून घ्या असं नाही सांग. जीवनामध्ये माणूस म्हणून जन्माला आलो ना आम्ही, ज्याच्यासाठी मानव देह मिळालाय त्याच्यासाठी थोडा तरी खर्च करता आला पाहिजे. रात्रंदिवस देवाचं नाव घेऊ नका, पण एखादी तरी वारी करा. एखादी वारी केल्याशिवाय तुम्ही अजिबात मरू नका. आयुष्यात एक तरी वारी करावी. पण बरेच महाभाग म्हणतात ताई आम्ही पंढरपूरला वारीला गेलो असतो बरं का, पण बारीला लागून दर्शन करावं लागत. 8-8, 10-10 तास उभं राहावं लागतं. आमचे गुडघे दुखत आहेत, आमचे पाय दुखत आहेत,
नाही बाबा, बारीला लागून दर्शन आम्ही करूच शकत नाही. आम्हाला सोपा एखादा पर्याय असेल तर सांगा, मी तुम्हाला सोपं सांगते. तुम्हाला बारीला लागून दर्शन नाही करता आलं ना महिला मंडळ पुरुष वर्ग, ऐका काय करायचं, मुखदर्शन करायचं देवाचं. मुखदर्शन, मुखदर्शन कळतं ना, मुखदर्शन करायचं. पण ताई भाविक एवढे असतात, मुखदर्शनाला सुद्धा इतकी गर्दी असते, आमच्या जण मुखदर्शन सुद्धा शक्य नाही, लय गर्दीतून घुसावं लागतं. आता आम्हाला याच्यापेक्षा सोपा काही पर्याय असेल तर सांगा. कष्ट कमी आणि देवाची सुद्धा प्राप्ती ठीक आहे, तुम्ही मुखदर्शन सुद्धा करू नका. पण एक काम करा, आषाढीच्या दिवशी तुम्ही पंढरपूरला जा आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर भगवंताच्या रावळाला फक्त एक प्रदक्षिणा मारा, फक्त एक प्रदक्षिणा मारायची. पण ताई प्रदक्षिणा मारायला इतकं लांबून जावं लागतं, चंद्रभागेतून जावं लागतं, चंद्रभागेला पाणी सोडतात. जर प्रदक्षिणा मारता मारता निसटला पाय पडलो चंद्रभागेत तर कुठं बसता. प्रदक्षिणा काही आमच्याच्यानं शक्य नाही गड्या. आम्हाला आणखी सोपं काही सांगता येईल का? ठीक आहे, मी आणखी सोपं सांगते. नका प्रदक्षिणा करू, पण लांबूनच. पण प्रदक्षिणा ज्यानं केली, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. प्रदक्षिणा करावी, त्याच्या पुण्याची गणना कोण करी. तुम्हाला नाही प्रदक्षिणा जमली ना, ठीक आहे, प्रदक्षिणा करू नका, पण लांबूनच तुम्ही कळसाचं दर्शन घ्या. कशाचं? कळसाचं. का? तुका म्हणे मुक्ती देखिल्या कळस, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. आम्ही कळस जरी बघितला तरी आम्हाला मोक्षाची प्राप्ती होते, मुक्ती प्रदान होते जीवाला. ताई 15 ते 20 लाख भाविक असतात पंढरपूर मध्ये. मग एवढ्या लोकांमधून कळस बघायला जाणं ते काय साधं सोपे का? उन्हातानाचे दिवस असतात आणि एवढ्या भाविकांमध्ये मंदिरापर्यंत जाणं शक्य नाही, तर कळस कधी बघायचा? ठीक आहे, तुम्हाला कळस जरी बघणं नाही जमलं ना, आणखी सोपं सांगते. आता आपल्या नगरच्या बस स्टँड वरून तर पंढरपूरला एसटी जाते. एक काम करायचं, नगर मधून तिकीट काढायचं आणि जे पंढरपूरला गेले त्यांना माहित असेल पंढरपूरच्या अलीकडे विठ्ठल कारखाना आहे ना, हा, जे पंढरपूरला गेले त्यांना माहित असेल इथलं तिकीट काढायचं, पंढरपूरला जायचं. विठ्ठल कारखान्यावरती एसटी बस थांबते, एक पाय असा बस मध्ये ठेवायचा, दुसरा पाय खाली टेकवायचा, टपक्यान वर घ्यायचा की लगेच तिकीट काढायचं की लगेच नगर जिंदाबाद, लगेच माघारी यायचं, थांबायचंच नाही. पण तिथं जा, तिथल्या भूमीवरती तुम्ही फक्त पाय टेकवा. पण ताई जेव्हापासून महिला मंडळीला अर्ध्या तिकीट आणि म्हाताऱ्या माणसाला फुकट झालंय ना, तेव्हापासून एसटीला लई गर्दी असते. आम्ही सायकलने जाऊ पण एसटीने प्रवास करणार नाही, आम्ही नाही जाऊ शकत, एसटीने नाही जाऊ शकत. आणखी सोपं काही असेल का? ठीक आहे, सोपं सांगायला मी इथं आलेली. जास्त अवघड सोपं कळत असेल ना, महाराज लोकांनी जास्त अवघड सांगूच नाही. माझ्याकडे लई सोपे सोपे पर्याय, फक्त ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण तुम्ही माझे आहात, मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे. फक्त मी काय सांगते ते ऐकायचं नाही म्हणा, म्हणा नाही म्हणा, मी सांगते ते ऐका महाराज. तुम्हाला नाही बसने जाणं शक्य झालं पंढरपूरला, हरकत नाही. पण ज्यावेळी आपल्या गावातून दिंडी निघते, आता आपल्या रस्त्याने बऱ्याच दिंड्या जातात, ती दिंडी वाट लावायला कमीत कमी गावाकडे असाल तर गावाच्या वेशीपर्यंत वाट लावायला गेलंच पाहिजे. दिंडी वाट लावायला तुम्ही गावच्या वेशीपर्यंत जा. गावाकडची लोक म्हणतात, ताई आम्ही मळ्यामध्ये काम करतो, दुपारी तिपारी दिंडी निघती, आम्हाला कळत सुद्धा नाही, कसं जावं दिंडी वाट लावायला. याच्यापेक्षा सोपं काहीतरी आहे का? मी आणखी सोपं सांगते. अपेक्षित उत्तर येतं त्यावेळी बरं वाटतं, नाही का? बरं वाटतं. आणि परमार्थ खऱ्या अर्थानं तरुण वयातच केला पाहिजे. म्हातारं झाल्याच्या नंतर तोंडातून नीट हवा बाहेर निघत नाही तर देवाचं नाव काय निघणार महाराज आमच्या मुखातून, नाही का? पण ताई आम्ही वाटेचं दर्शन सुद्धा घेऊ शकत नाही, आम्हाला आणखी सोपं सांगा. काळजी करू नका, मी तुम्हाला सगळ्यात सोपा मार्ग सांगते. ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या घरी जावं, घरी गेल्याच्या नंतर असं लांब लचक दावं काढायचे. नाही ऐका ना, ते दावाचं पंख्याला लटकवायचं आणि आता पुढं काय करायचं सांगावं लागेल तुम्हाला. इतकं सोपं सांगून कळत नाही, मग शेवटचा पर्याय काय आपल्याकडे? काय एवढं सोपं सांगून तुम्ही अजून सोपं सांगा, अजून सोपं सांगा, याला म्हणतात किती सांगू तरी नाही ऐकते भटकीचे, पुढे शिंदळणीचे रडतील.
आम्हाला सोपं सांगून कळत नाही महाराज, परंतु पांडुरंगाच्या पायावरती एकदा डोकं टेकवलं. आचार्य विनोबा भावे पांडुरंगाच्या दर्शनाला गेले पंढरपूरला. नाव ऐकून असाल, आचार्य विनोबा भावे ज्यावेळी पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, त्यांनी पांडुरंगाच्या पायावरती डोकं टेकवलं आणि आचार्य बाहेर आले. नामदेव पायरीच्या जवळ बसले आणि आचार्य विनोबा भावे रडायला लागले. नामदेव पायरीच्या जवळच बसले, रडायला लागले. आचार्यांचे एक सेवक जवळ आले. आचार्य, आतापर्यंत तुम्हाला रडताना कधी बघितलं नाही हो, तुम्ही आता का रडताय? आचार्यांनी सांगितलं, आज मी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पायावरती माझं डोकं टेकवलं. सेवकानं सांगावं, ठीक आहे, विश्वाचे मालक आहे भगवान परमात्मा, आनंद वाटला पाहिजे. परंतु आचार्यांनी एवढं गोड उत्तर दिलं. आचार्य म्हटले, मी देवाच्या पायावरती डोकं टेकवलं, याच्यात मला काही विशेष वाटलं नाही, काही विशेष वाटलं नाही. मी देवाच्या पायावरती डोकं टेकवलं, याचं मला काहीच विशेष वाटलं नाही. विशेष मला एका गोष्टीचं वाटलं, अरे ज्या पायावरती माझ्या ज्ञानोबराय तुकोबारायांनी डोकं टेकवलं, आज त्या पायावरती मी डोकं टेकवलंय. आज फार समाधानी झाल्यासारखं वाटतंय. कारण देवाच्या पायावरती संतांचं मस्तक टेकलं होतं, संतांचं. आपल्याला दुर्योधनाच्या घरचं पंचपक्वानाचं जेवण नको, आपल्याला विदुर काकाच्या घरी जायचंय आणि तिथे आपल्याला माखन मिश्री खायचे. आम्ही देवाकडे जातो, पण देव स्वतः संतांच्या आणि भक्तांच्या दारात येतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संता सदने राहिला. महाराज, आम्ही सुद्धा, आम्हाला नाही देवाकडे जाता आलं ना, संत महात्म्यांची संगती करावी. आणि संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आम्हाला ज्या ज्या गोष्टी प्राप्त होतात, कशाची प्राप्ती आम्हाला संत महात्म्यांच्या संगतीमध्ये होते. एक तर आमच्या मुखामध्ये देवाचं नाव येतं, संत महात्म्यांची संगती राहते आणि जे जे वारकरी संप्रदायाचे नियम आहेत त्या सगळ्याचा विचार आम्ही करतो. संत संगतीमध्ये जीवाचा लाभ काय आणि जीव काय काय करतो याचं उत्तर दिलं नाथांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.